कांद्याचे दर कोसळल्यानं त्रस्त झालेल्या एका शेतकरी पुत्राने थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे। अहिल्यानगरच्या शेतकऱ्याने चक्क गुजराती भाषेत पंतप्रधानांना पत्र लिहिलं। कांद्याच्या दरांबाबत अनेक वेळा मराठीमध्ये निवेदन पाठवलं, पण त्याची दखल न घेतली गेल्यानं राहुल बहिरट या तरुणाने गुजराती भाषेत पत्र लिहिलंय। कांद्याला 50 पैसे ते 8 रुपये इतका निचांकी दर मिळतोय, उत्पादन खर्चही निघत नाहीये असं तरुणाने पत्रात म्हटलं। तर कांद्याला 30 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणीही करण्यात आली। आम्ही वेळोवेळी पंतप्रधानांना मराठी भाषेत पत्र लिहून आमच्या व्यथा मांडल्या होत्या, पण आता आमची अशी भावना झाली आहे का आपले पंतप्रधान गुजरातचे असल्यामुळे त्यांना मराठी भाषा येत नसती काही लोकांना, त्या पद्धतीचं पंतप्रधानांचं असावं। मग आम्ही ह्या वेळेला गुजरातीमध्ये पत्र लिहिलंय आणि त्यात आव्हान केलंय की कांद्याला 30 रुपये किलो प्रमाणे हमी भाव द्यावा। ते केंद्र सरकारच्या अखत्यारीतलं आहे आणि जर होणार नसेल तर आम्ही त्यात असंही आव्हान केलेलं आहे, आम्ही आमचा सातबारा स्वतः पंतप्रधानांच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।